तर नमस्कार मित्रांनो, आता मी तुम्हाला घेऊन आलो आहे ते सावंतवाडी येथील राजवाडा येथे। सावंतवाडी येथील पर्यटनाचे प्रमुख स्थळ म्हणजे सावंतवाडीतला हा राजवाडा। याची निर्मिती खेमजी सावंत भोसले संस्थानाने 1755 ते 1803 मध्ये केली आणि हा लेस्टर गेट म्हणजे या राजवाड्याचा मुख्य प्रवेशद्वार। तर आता या प्रवेशद्वाराने आपण आज जाऊन या राजवाड्याबद्दल अजून माहिती घेऊया। तर चला मग। सावंतवाडीतील राजवाडा म्हणजे सावंतवाडी पॅलेस 3 भागात विभागला आहे। म्युझियम, राजदरबार व जेथे आता राजपरिवार राहत आहे। 17व्या शतकापासून खेम सावंत, फोंड सावंत, रामचंद्र सावंत अशा शासकांनी ते राज्य केले, सत्ता गाजवली, राजकारण केले, लोकांचे जीवन समृद्ध केले। सावंतवाडीचा राजवाडा म्हणजे एकेकाळी किल्ल्याचे किंवा कोटाचे ठिकाण होते। जांभा दगडात इथे केलेले बांधकाम, कमानी, चिऱ्यांची रचना यांची प्रमाणबद्धता लक्ष वेधून घेणारी आहे। या राजवाड्यात आपण प्रवेश करताच डौलात उभे असलेली नारळाची झाडे पाहायला मिळतात। खेम सावंत घराण्याने आपला वारसा जपलेला असल्याने विविध वस्तू पाहताना इथल्या परंपरा, लोकजीवन याची झलक आपल्याला पाहायला मिळते। आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला हिरवेगार लॉन पाहायला मिळते, जे चारही बाजूने खोल्यांनी वेढलेले आहे, ज्याचे आज म्युझियम मध्ये रूपांतर करण्यात आले आहे। राजवटीत मंत्री आणि दरबारातील अधिकारी या खोल्यांमध्ये राहत असत असे इतिहास सांगतो। चला तर आता आपण जाऊ म्युझियम कडे। चला तर मग। आत प्रवेश करताच राजघराण्याचे फोटो दालन आणि राजघराण्यातील कलाकृती दालन दिसते। आपण पाहतोय राजघराण्यातील कलाकृती दालन। आपण पाहतोय राजघराण्यातील कलाकृती। तसेच इथे आपल्याला पितळाची मूर्ती देखील पाहायला मिळते। यापुढे आपण चाललोय राजघराण्यातील फोटो गॅलरी मध्ये। सुरुवातीला आपल्याला राजे आणि राजसम्राज्ञींची छायाचित्रे पाहायला मिळतात। तसेच दगडी कोरीव मूर्त्या आणि सुंदर कोरीवकाम, नक्षीकाम केलेले पुरातन असा देवारा देखील आपल्याला पाहायला मिळतो।
या दालनात आपल्याला राजघराण्यातील सदस्यांची, नामांकित व प्रतिष्ठित व्यक्तींसोबतची दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळतात. आपण पाहू शकता नेपाळमधील भैरवाची कळसूत्री बाहुली. या पुढील खोलीत आपल्याला सुंदरसा लाकडी पाळणा, पारंपरिक वेशभूषेतील माणसाची मूर्ती तसेच श्रीमंत खेमसावंत भोसले म्हणजेच बापूसाहेब महाराजांचे छायाचित्र पाहायला मिळते. त्यापुढेच आपल्याला दिसते ती न्यायाची खुर्ची. याच खुर्चीवर बसून राजे न्याय करीत असत. काळाच्या पडद्याआड गेलेला ग्रामोफोन देखील आपल्याला पाहायला मिळेल. समोर आपण पाहू शकता सावंत भोसले राजघराण्याची वंशावळ. तसेच काही देवतांच्या दगडी मूर्त्या. आता आपण चाललोय म्युझियमच्या वरच्या मजल्यावर. आत प्रवेश करताच आपल्याला गंजिफा या खेळाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. जुन्या वस्तूंचा संग्रह तसेच पालखी पाहू शकतो. येथील खिडकीतून आपल्याला मोती तलाव दिसतो. आता आपण आलोय भव्य आणि प्रशस्त अशा दरबार हॉलमध्ये. इथली झुंबरे, लाकडी कोरीव काम राजदरबाराची शोभा वाढवते. येथे असलेले सिंहासन चांदीचे असून सध्याच्या राजांचा राज्याभिषेक या सिंहासनावर करण्यात आला. येथे आपल्याला राजचिन्हे, राजघराण्यातील शासकांच्या प्रतिमा, सिंहासन, लोखंडी कमानीवर तोललेला छज्जा, वेगळ्या थाटणीचे छत पाहायला मिळते.
आपण पाहतोय तो दरबारातील वरचा भाग हा राजघराण्यातील स्त्रियांना बसण्याकरिता होता. खेम सावंत राजघराण्याच्या आश्रयाने आजही येथे गंजीफा हा पत्त्यांचा खेळ तयार केला जातो. अनेक कलाकारांना येथे काम मिळते आणि या कलेचे संवर्धन होते. ही चित्रे कशी काढतात, कशी रंगवतात हे आपण येथे पाहू शकतो. तर कसा वाटला आमचा व्लॉग? लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आमचा व्लॉग बघताय पण तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब काही करत नाही तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.